अशा वेळी मित्र पक्ष या नात्याने जर खरी साथ जर कोणी दिली असेल तर त्यावेळी ते काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दिलेली आहे। मंचावर उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात, सुषमाताई, इतर सर्व मान्यवर, विशेषतः वेगवेगळे पक्षातले आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, तुम्हा आपल्या सर्वांचे लोकप्रिय सर्व तिन्ही उमेदवार आदरणीय सुप्रियाताई, अमोल कोलेजी, दंगेकरजी, तमाम पक्षातले कार्यकर्ते, बंधुभगिनी, बांधवां, तरुण सहकारी मित्रांनो, सुषमाताईंनी ऑलरेडी आमचा वेळ घेतलेला आहे, परंतु त्यांनी ज्या भावना व्यक्त केली त्यामध्ये एकच गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, कारण ही लढाई ही निवळ या 3 उमेदवार पुरता किंवा एका विशिष्ट पक्षापुरता ही राहिलेली नाही आहे। ही लढाई स्वाभिमानाची तर आहेतच आहेत, हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही टिकवण्यासाठी तर आहेतच आहेत, पण तमाम इकडचे असलेल्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांचा देखील जे अन्याय करण्याची भूमिका घेऊन गेल्या 2.5 वर्षामध्ये एक चांगला चाललेला सरकार जो खेचण्याचं काम केलेलं आहे ते वचपा काढण्याची पण देखील ही आज काळाची गरज आहे। त्या भावनेतून कार्यकर्त्यांनी संघर्षाची तयारी करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदित्यजींच्या सूचनेनुसार या तिन्ही लोकसभा आणि विशेषतः मावळ देखील या जिल्ह्यातल्या लोकसभेमध्ये एक नवीन क्रांती आणि एक नवीन विचाराने आपण एकत्रित येण्याची भूमिका आपण या निमित्ताने घेतली आणि त्याला दुजोरा देण्याचं काम व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवरांनी केलं। मला आवर्जून सांगावं लागेल की ज्यावेळी शिवसेनेवरती ही वेळ आली, आमचे आमदार गेले, खासदार गेले, पक्षाचा चिन्ह राहील की नाही राहील किंवा पक्ष राहील की नाही राहील, अशा वेळी मित्र पक्ष या नात्याने जर खरी साथ जर कोणी दिली असेल तर त्यावेळी ते काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दिलेली आहे। ही गोष्ट आम्ही नकारू शकणार नाही आहोत। आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की या महाविकास आघाडीची स्थापना करत असताना या तिन्ही उमेदवारांच्या मागे तर पूर्ण ताकदीने आम्ही आहोतच आहोत, परंतु जे सांगतायत खचाखच करण्याचा प्रयत्न करतायत, पाहिजे तेवढी निधी देतो पण खचाखच बटन दाबा, त्या सर्वांना आमचं सांगणं आहे की आता हा कार्यकर्ता पेटून उठलेला आहे, खचाखच ह्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने मी आपल्याला सर्वांना जायचं आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुन्नर ते हडपसर असेल, बारामतीचा टोक असेल, खडकवासला ते मावळचा शेवटचा पट्टा असेल, यामध्ये आपल्याला सर्वांना एक जिद्दीने आणि एक ताकदीने आपल्याला उतरावं लागेल। साहेब, आजही देखील ही सभा होत असताना शेवटपर्यंतचा देखील केवळवाणी प्रयत्न दुर्दैवाने काही विरोधकांचा चाललेला आहे आणि म्हणून भोरमध्ये पण देखील असाच एक प्रयत्न करण्याचं काम केलं। ज्यांना पक्षाने अनेक वर्षापासून सत्ता देण्याची भूमिका घेतली, लोकप्रतिनिधी पद उमेदवारी म्हणून देण्याचं काम केलं, अशांनाही देखील आता ते आपल्याकडे घेऊन एक पर्याय तयार करण्याचं काम करतायत। मला त्यांना सांगणं एवढंच आहे की ही असली शिवसेना आहे, असे किती गेले तरी बेहतर, परंतु प्रामाणिक आणि काम करणारा, निष्ठेने राहणारा कार्यकर्ता हे ताई तुमच्या मागे पूर्ण रीतीने उभा राहण्याशिवाय राहणार नाही। दुर्दैवाची गोष्ट आहे की देशाच्या पंतप्रधानाला इकडे येऊन सांगावं लागतोय, विकासाच्या कामाबद्दल त्यांना बोलण्यासाठी वेळ नाही किंवा बोलत नाही, असली आणि नकलीचा वाद करतायत आणि दुसरे तर महाशय सांगतायत, गुजरातची म्हण सांगण्याचा प्रयत्न करतायत, तीन तिगडा और काम बिगाडा। त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्रात पण एक म्हण आहे की 3-13 आणि 9-12 ही आघाडी तुमचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही। या आत्मविश्वासाने आपण सर्वजण मिळून कामाला आपण लागूया, एवढंच या प्रसंगी या निमित्ताने सांगतो। आणि ताई, अमोलजी आपण असाल, दंगेकरजी आपण असाल, संजोग वागेरेजी असेल, या सर्वांच्या मागे शक्ती लावण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।